आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात आणलेल्या प्रतिभा दूध डेअरीकडून जिल्ह्यातल्या 112 दूध उत्पादक संस्थांना आणि वैयक्तिक दूध उत्पादक तसंच वाहतूकदार यांना त्यांचे देणे असलेले 2,78,00,000 रुपये 18 नोव्हेंबर रोजी म्हणजेच निवडणुकीपूर्वी व्याजासहित द्यावेत अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे। निवडणुकीच्या काळात लोकांना पैसे वाटण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे राणेंनी द्यावेत असंही सतीश सावंत यांनी सांगितलंय। कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पडते, बबन बोबाटे, विद्याप्रसाद बांदेकर, सचिन काळप, नगरसेवक उदय कुडाळकर, श्रीयुत महाडेश्वर, सुशील चिंदरकर, संतोष शिरसाट आदी उपस्थित होते। विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे। यामध्ये कणकवली मतदारसंघ असेल आणि मालवण कुडाळमध्ये राणे कुटुंबियांचे दोन्ही चिरंजीव हे उमेदवार आहेत आणि या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः कुडाळ, मालवण, कणकवली असेल किंवा या सावंतवाडी असेल या भागामधील म्हणजे पूर्ण जिल्ह्यामधील ज्या ज्या दुग्ध संस्था आहेत या दुग्ध संस्था 2017 पासून नितेश राणे यांनी या जिल्ह्यामध्ये जी प्रतिभा डेअरी ही जी डेअरी आणलेली होती या माध्यमातून लाखो लिटर दूध या जिल्ह्यातून कलेक्शन करण्यात आलं आणि ते आल्यानंतर जवळजवळ या दुग्ध संस्थांचे असतील काही व्यक्तिगत लोकांचे व्यक्तिगत दूध उत्पादक लोकांचे काही वाहतूकदारांचे असे जवळजवळ 2,78,00,000 रुपये हे अद्यापही दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध उत्पादक संस्थांचे हे देणं या ठिकाणी ही डेअरी लागते आहे आणि ह्यामध्ये हे दूध घेण्याचं जे आहे हे जिल्हा दूध संघामार्फत प्रतिभा डेअरीने हे दूध जिल्ह्यामध्ये कलेक्शन केलेलं होतं। तसा त्या ठिकाणी त्यावेळी मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष असतेवेळी त्याचा त्या ठिकाणी करारही झालेला होता आणि त्या पद्धतीत कामकाज चालू होतं। आज जिल्हा दूध संघावरती आज त्या ठिकाणी 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर प्रशासक आहे आणि ह्या पैशाची वारंवार मागणी जिल्हा दूध संघाने प्रतिभा डेअरीकडे केलेली आहे। त्याचे जे मध्यस्थ होते नितेश राणे यांच्याकडे केलेली होती। वारंवार यामध्ये आश्वासनं दिली जात आहेत आणि देत असतेवेळी 2021मध्ये जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये हा प्रश्न मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही लोकसुद्धा प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे लोक साक्षीदार असाल की हा विषय ज्यावेळी सभागृहात काढला गेला त्यावेळी सन्माननीय राणेसाहेब यांचा राग अनावर झालेला होता आणि त्या पैशाला मी जबाबदार आहे असं त्यांनी जिल्हा नियोजनच्या सभागृहामध्ये सांगितलेलं होतं। तसंच 15 ऑगस्ट 2022ला जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि संबंधित दुग्ध संस्था हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपोषणाला बसले असता केंद्रीय मंत्री राणेसाहेब असतेवेळी त्यावेळी MK गावडे आणि या सर्व दुग्ध संस्थांना राणेसाहेबांनी सांगितलं ह्या पैशाला मी जबाबदार आहे आणि ह्या अनुषंगाने जिल्ह्यातील दूध संस्थांचे लोक वाहतूकदार लोक काही व्यक्तिगत जे लोक आहेत त्यांनी बऱ्याच जणांनी मला फोन केले त्या अनुषंगाने आज या निवडणुकीमध्ये राणे कुटुंबियांचे दोन्ही मुलं या ठिकाणी उभे आहेत। राणे कुटुंबियांच्या वतीने राणेसाहेब यांनी ही जबाबदारी घेतलेली होती आणि म्हणून या अनुषंगाने माझं जाहीर आव्हान आहे मतदारांना पैसे वाटण्यापेक्षा ह्या जिल्ह्यातील ज्या 112 दुग्ध संस्था आहेत आणि जे वैयक्तिक 75-80 वैयक्तिक दूध उत्पादक शेतकरी आहेत यांचे पैसे जे 2,78,00,000 रुपये जे आहेत हे साधारण 18 नोव्हेंबरच्या आत द्यावे व्याजासहित द्यावे की जेणेकरून त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। आणि आज जे राणेसाहेब सांगतात की ह्या जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने मी समृद्धी आणली मी पालकत्व आहे
आज जे दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले आहेत त्यांना त्या ठिकाणी आसरा देण्याचं काम त्यांनी करावं आणि निवडणुकीमध्ये जे काय मतं घेण्यासाठी जे काय पैशाचा वाटप करतायत, कालची लोकसभासुद्धा त्यांनी या आर्थिक ताकदीवरतीच त्यांनी त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून फक्त निवडणुका जिंकण्यासाठी जनतेचा वापर करण्यापेक्षा ज्या राणे कुटुंबियांचे प्रमुख म्हणून तुम्ही जे आश्वासन दिले आहे दुधाचे पैसे आम्ही देऊ ते त्यांनी 18 नोव्हेंबरच्या आत द्यावे आणि नंतरच राणेसाहेबांनी या जिल्ह्यामध्ये आपल्या दोन्ही मुलांसाठी मतं मागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा। त्या ठिकाणी जनता आणि दूध उत्पादक शेतकरी हे सुज्ञ आहेत, ते त्यांचा निर्णय घेतील। पण माझी कळकळीची विनंती आहे की ह्या विषयामध्ये मी त्या ठिकाणी जिल्हा बँकेचा अध्यक्ष नात्याने मध्यस्थ होतो आणि मध्यस्थ असल्यामुळे आजच्या या प्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो आहे की ह्याच्यामध्ये सन्माननीय आमचे जिल्हा बँकेचे त्यावेळचे संचालक, आताचे संचालक, दूध संस्थेचे चेअरमनसुद्धा विद्याप्रसाद बांदेकर आहेत आणि वारंवार आम्ही त्यांना विनंती केली होती की हे त्यांनी पैसे द्यावेत। ह्याच्यामध्ये काही संस्था ज्या स्वर्गीय सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी मोठ्या कष्टाने माणगाव दूध संघ जो त्यांनी उभा केला होता त्याचं साधारण 54,34,723 रुपये, 54,34,723 रुपये। त्यानंतर मसुरे कामधेनू संस्था 6,85,000, हे लाखाच्या वरचे आकडे सांगतो आम्ही, 2 लाखाच्या वरचे 6,85,000। त्यानंतर आडेली 8,25,000, 8,25,000। त्यानंतर सुकळवाड 7,68,000, वेतोरे 12,36,000। त्यानंतर तुळस जयतीर संस्था 4,76,000, मडुरे 14,59,000, 14,59,000। त्यानंतर तळगाव 6,04,000, कासरल 3,57,000, कासरलची दुसरी संस्था आहे 4,56,000। अशा बऱ्याचशा संस्था आहेत। बाकी सगळे संस्था आणि व्यक्तिगत जे आहेत ते साधारण 50 लाख ते 2 लाखापर्यंतच्या रकमा आहेत। याच्यामध्ये वाहतूकदार जे आहेत, वाहतूकदार म्हणजे टेम्पोने जे वाहतूक करत होते असे 8 कॉन्ट्रॅक्टर आहेत। त्याच्यापैकी बरेचसे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा आहेत। त्यांचं 20,25,000 आणि कदाचित ते माझ्यावर वैयक्तिक टीका करतील, जरूर माझ्यावर वैयक्तिक टीका करा, पण ह्या प्रतिभा डेअरीचे तुमच्या चिरंजीवाने जे उपद्व्याप या जिल्ह्यामध्ये केलेले आहेत आणि जे दूध उत्पादक शेतकरी जवळजवळ 7,500 जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आज आर्थिक अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे। 5 वर्ष त्यांचे पैसे देत नाही आहेत, हे व्याजासहित त्यांनी पैसे द्यावे। मी सुद्धा दूध उत्पादक शेतकरी आहे, माझीसुद्धा दूध उत्पादक सोसायटी आहे आणि जिल्हा बँकेचा अध्यक्ष असतेवेळी माझ्या समोरच ह्या दुधाबद्दलचे विषय ह्या प्रतिभा डेअरीचे आमदार नितेश राणे यांनी केलेले आहेत आणि त्याची जबाबदारी राणे कुटुंब म्हणून राणेसाहेबांनी घेतलेली आहे आणि आज हे जिल्ह्यामध्ये दोन्ही मुलांसाठी ते मतं मागण्यासाठी फिरत आहेत। एका ठिकाणी कमळावरती मतं मागत आहेत, एका ठिकाणी धनुष्यबाणावरती मतं मागत आहेत आणि म्हणून तुमच्याच सरकारने ह्या गाईला राज्यमाता म्हणून
जो काय दर्जा तुमच्या मंत्रिमंडळाने दिला आहे तेवढा तरी भारतीय जनता पक्षाने आदर ठेवावा आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा या राणे कुटुंबियांना तशा प्रकारच्या सूचना देऊन हे राहिलेले 2,78,00,000 रुपये 7,500 दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात भाग पाडावं आणि त्यानंतरच गाईला राज्यमाता म्हणून तिचा मान सन्मान त्यांनी करावा। पण आमच्या जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोसायटीना त्यांनी जे रस्त्यावर आणण्याचं काम केलं आहे त्यांना सावरण्याचं काम ह्या 18 नोव्हेंबरच्या आज करावं अशी विनंती आजच्या या प्रेसच्या माध्यमातून आम्ही राणे साहेबांना त्यांचे मालवण कुळवईचे उमेदवार पुत्र मोठे सुपुत्र निलेश राणे नितेश राणे या तिघांनाही आम्ही करत आहोत। त्याची दखल निश्चित घेतील अशी माझी या ठिकाणी भावना आहे।